पुण्यातील शनिवारवाडामधला एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती अत्यंत व्हायरल झाला। तो व्हिडिओ असा होता की काही 3 ते 4 मुस्लिम भगिनी ज्या आहेत त्या तिकडे नमाज पढत होते। त्याचा विरोध करायचा म्हणून राज्यसभेचे बीजेपीचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यानंतर तिकडे आंदोलन केलं। काही हिंदू संघटना देखील तिकडे होते। तेव्हा तिकडे त्यांनी असा निषेध नोंदवला की जिकडे नमाज पढल्या गेली होती तिकडे गोमूत्र शिंपडलं आणि तिकडे शेण देखील सारवण्यात आलेलं होतं आणि त्यासोबतच शिववंदना करून त्याचं शुद्धीकरण केलं। त्यानंतर जी शनिवारवाड्याच्या इकडेच एक मजार आहे त्या मजारच्या विरोधात देखील तिकडे हिंदू संघटनांनी आंदोलन केलं आणि अशी मागणी केली की लवकरात लवकर ती मजार जी आहे तिकडनं काढण्यात आली पाहिजे, कारण ही आत्ता 8 ते 10 वर्षांपूर्वीच ही मजार बांधण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकारामुळे दिवाळ सणाच्या वेळेस खरं तर एक कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पण नेमकी तिकडे मजार होती की नव्हती किंवा त्याचा इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत संजय सोनवणे सर आहेत जे इतिहास तज्ञ आहेत। सर, हा सगळा प्रकार तुम्ही बघितलात आणि त्यानंतर आपण बघतोय की कुठे ना कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाली आहे। इतिहास काय सांगतो, नेमकी तिकडे त्याची नोंद आहे नाहीये किंवा असा देखील आक्षेप घेतला जातोय की मस्तानी बाईसाहेब तिथे असताना नमाज पठण केला जात असेल की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होता। शनिवारवाड्यात नमाज पढला जात होता का हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे। शनिवारवाड्यात मस्तानी असताना नमाज निश्चितपणे पढला जात असणार आणि त्याचाच विटी होऊन तिथले जे काही सनातनी लोक होते बाजीरावाचे नातेवाईक त्यांनी तिला आणि स्वतः बाजीराव साहेबांना खूप त्रास दिला। शेवटी आपल्याला माहीतच आहे इतिहास की वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी या मनस्तापामुळं मानसिक छळामुळं बाजीरावांचा मृत्यू झाला। हे पाप खरं म्हणजे या सगळ्या ह्या पेशव्यांची जी वंशज आहे त्यांच्यावर आहे असं आपण म्हणायला पाहिजे। आता याचा इतिहास जर पाहायला गेलो आपण तर हा 14व्या शतकापर्यंत मागे जातो मजारीचा इतिहास। सुफी पंथ महाराष्ट्रात जो आला तो 9व्या शतकात नुरुद्दीन नावाच्या एका सुफी संतामार्फत आणि ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली 1296 आणि हरवलं त्यावेळेस त्यांच्याबरोबर सैन्याबरोबर काही उत्तर आफ्रिकेतले सुफी संत आलेले होते। त्यात हिसामुद्दीन नावाचे एक महत्त्वाचे ख्वाजा हिसामुद्दीन म्हणून होते जो आता बडा शेख सल्ला दर्गा आहे ना तो त्यांच्या मृत्यूनंतर ते 1358 साली तो बडा शेख सल्ला दर्गा 1358 बांधला गेला आणि ज्यावेळेस 1338ला मोहम्मद तुगलकाने आपली राजधानी देवगिरीला हलवली होती। सगळ्यांना तो इतिहास माहीतच आहे। देवगिरीला हलवल्यानंतर त्याच्याबरोबर पुन्हा काही सुफी साधू संत आले आणि त्यातले हे जे हुसैनी आहेत म्हणजे ख्वाजा हजरत हुसैनी ज्यांची ही मजार आहे शनिवारवाड्या शेजारी ते आले। नंतर 20-30 वर्षात त्यांचंही निधन झालं आणि ती मजार तेव्हापासून त्या जागेवर आहे। म्हणजे हे 14व्या शतकातलं आहे आणि त्याची नोंद आपल्याकडे आहे। त्याच्या इतिहासात सगळ्या नोंदी आहेत। एवढंच का ब्रिटिश गॅझेटरने नोंद केलेली आहे। त्यानंतर एवढंच नाही, खुद्द बाजीराव पेशव्यांनी हा छोटा शेख सल्ला दर्गा मोठा शेख सल्ला दर्गा आणि ही जी मजार आहे यांचा जो उरूस होतो त्यांच्या उरुसाच्या वेळेस त्यांचा जो प्रवासाचा मार्ग असायचा तो त्याने आखून दिला होता आणि त्याने आर्थिक मदतसुद्धा देणगी दान या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस लाल महालात पुण्यात ते राहत होते त्यावेळेस त्यांनीही त्या तिन्ही दर्ग्यांना त्यांनी मदत केली होती कारण ते हे सगळे लोक सहिष्णू होते। आता काही लोक असतात की जे कट्टरतापंथी असतात आणि स्वतःच खरं करण्याच्या लागतात आणि आपण पाहतो की 2014 पासून हे हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्याचे जाणीवपूर्वक ते प्रयत्न केले जातात। आता हे गोमूत्राने शुद्धी करणं यासारखं तर मूर्खपणा कोणताच नाही, कारण मूत्राने कोणती गोष्ट शुद्ध होत नाही ती अपवित्र होते उलटी। म्हणजे तुम्ही गाईला पवित्र मानता माना हरकत नाही, पण ते मूत्राचं शुद्धीकरणासाठी वापर करण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही शनिवारवाड्याला अपवित्र केलं असं जर म्हटलं असा आरोप जर कोणी केला तर याचं उत्तर यांच्याकडे काय असणार आहे? तर हा प्रश्न आहे। ही ऐतिहासिक गोष्ट आहे। दुसरी गोष्ट नमाज पठणाची। इस्लाममध्ये स्त्रिया आणि पुरुष
कुठेही नमाज पढू शकतात, फक्त जागा स्वच्छ असली पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं. आणि त्याच्या नमाजाच्या ठराविक वेळा असतात. आणि जे कट्टर ज्याला आपण म्हणू की धार्मिक रूढी परंपरा पाळतात ते 5 वेळा नमाज पडतात. ती वेळ जर झाली की त्यांना ते आहे तिथे तो नमाज अदा करता येतो. त्याप्रमाणे त्या महिलांनी त्या काय तिथे जाणीवपूर्वक उपद्रव निर्माण करण्यासाठी आलेल्या नव्हत्या. त्या आल्या शांतपणे, त्यांनी म्हणजे ते शनिवारवाड्यातनं फिरताना पाहिलं, जे काही पाहायचं त्यांना पाहिलं त्यांनी, आणि ते मैदानात जाऊन त्यांनी तिथे चटई अंथरून नमाज पडला आणि निघून गेल्या. आता या गोष्टीचा एवढा मोठं बवाल म्हणतो आपण त्याला माजवणं हे राजकीय नेत्याला शोभत नाही. आणि आता खासदार आहेत, लक्षात घ्या, खासदाराने घटनेची शपथ घेतलेली असते आणि आपली राज्यघटना काय सांगते, खासदार हा सर्वांचा असतो, तो हिंदूंचा असतो, मुसलमानांचा असतो, ख्रिश्चनांचा असतो, शिखांचा असतो, म्हणजे सर्व भारतीयांचा तो प्रतिनिधित्व करत असतो. अशा स्थितीत यांनी फक्त एकाच बाजूची साईड घेऊन जाणं हे खरं अघटनात्मक कृत्य. यांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे राज्यसभेची खरं तर यामुळे, कारण हे घटनेचं भंग आहे. त्यांनी उलटा वाद सोडण्यासाठी मध्यस्थी करणं वेगळं, परंतु त्या वादात स्वतः पडणं हे काही योग्य झालं नाही. बाकी संघटनांनी केलं तर मी म्हणेल की ठीक आहे, तो त्यांनी कट्टरचा वादी लोक असतात त्यांनी तो उपद्व्याप केला. आणि ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली नाही आहे. 2022 साली नोव्हेंबर एक्झॅक्टली महिना सांगायचं तर नोव्हेंबर 22 मध्ये हाच वाद संघटना निर्माण त्याच मजारीला काढण्याचा पुन्हा एकदा वाद पेटलेला होता तेव्हा सुद्धा. तर हिंदू संघटनांचं असं म्हणणं आहे की ती मजार जी आहे ती 8 ते 10 वर्षापूर्वीच झालेली आहे, मग ती तिकडनं काढली गेली पाहिजे. यांना कोणतं स्वप्न पडलं मला समजत नाही. खरं म्हणजे हे अत्यंत चुकीचे बोलत आहेत, दिशाभूल करणारा बोलत आहेत. आणि हा फक्त भावना भडकवण्याचा हा प्रकार आहे. यांना इतिहास माहीत नसतो, माहीत करून घेण्याची इच्छा नसते, माहीत असला तरी तो दाखवायचा नसतो, कारण त्यांना जे स्वार्थ. आता बघा, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा वाद भडकवला का अशी शंका वाटावी असं हे वातावरण, ध्रुवीकरण करायचं काही वाटेल ते करून. त्यामुळे हे राजकीय मंडळी अशा प्रकारे समाजामध्ये तेढ माजवण्यासाठी, उपद्रव माजवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि भाजपचा म्हणा किंवा संघाचा म्हणा, हा जो मुस्लिम द्वेष आहे, मुस्लिम द्वेषावर त्यांचं राजकारण चालतं. हे द्वेषाचं राजकारण हे भारतासाठी किती उपयुक्त आहे? ते उपयुक्त नाही असं मला वाटतं. काहींना वाटतं ते उपयुक्त आहे. ते त्यांची, प्रत्येकाला आपापला विचार ठेवण्याचा अधिकार आहे. तोही अधिकार घटनेनेच दिलेला आहे. परंतु त्यासाठी एका खासदाराने त्यात पडणं, वाद माजवणं, तो झेंडा लावण्याचा, भगवा फडकवायचा प्रयत्न करणं हे काही खासदाराला शोभणारी गोष्ट नव्हे. किंबहुना तो घटनेचा भंग आहे. हे त्यांनी विचार केला पाहिजे आणि संसदेत किंवा राज्यसभेत त्याच्याबद्दल लोकांनी तक्रारी दाखल करायला पाहिजेत की हे योग्य आहे का. बरं, आता काही इतिहास अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की आता हे शनिवारवाड्यात झालं की एक ऐतिहासिक स्थळ आहे, ते ASI प्रोटेक्टेड आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ते तिकडे अशा गोष्टी घडणं, त्यासोबतच जे ताजमहल आहे किंवा बीबी का मकबरा आहे ते पण याच प्रकारचे ऐतिहासिक ते स्थळ आहेत. तर तिकडे पूजापाठ केली तर चालेल का, किंवा तिकडे हनुमान चालिसा म्हणलं तर चालेल का, असा प्रश्न तिथे केला जातो. आता यातली सगळ्यात विनोदी गोष्ट अशी आहे की रायगडावर का बहुतेक किल्ल्यांवर हिंदूंची मंदिरं आहेत. अगदी प्रतापगडावर आहे, भवानीचं मंदिर आहे. मुस्लिमांच्या कबरी पण, आपल्या मशिदी पण आहेत. कारण मुस्लिम सैनिकांसाठी नमाज पडायला मशिदी आणि हिंदूंना पूजा करायला मंदिर, अशी ती एक प्रथाच होती. तर आता असं म्हणायला लागेल की जगदीश्वराच्या मंदिरामध्ये शिवपाठ करणं, तिथे फुलं किंवा बेल फुल वाहणं हे गुन्हेगारी आहे असं जर कोणी म्हणायला गेलं तर यांचं उत्तर काय असेल त्याच्यावर? हे असं नाही, असं तुम्ही सिलेक्टिव्हली विचार नाही करू शकत. आणि याला पुरातत्व खात्याने कोडबंदी घातलेली आहे. पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये भारतातली शेकडो प्राचीन मंदिरं आहेत. तिथे पूजापाठ होत नाहीत का? होतात ना. त्यामुळं हे खोटं सांगतात, ही दिशाभूल करणारं वक्तव्य आहे की पुरातत्व खात्यानेच बंदी घातलेली आहे, हे खरं नाही आहे. आणि मुळात त्या महिला ज्यांनी नमाज पडला त्यांचा हेतू जर असा असता की गर्दी गोळा करायची, घोषणा द्यायच्या इस्लामच्या आणि शनिवारवाड्यावर मालकी सांगायची की आमचंच आहे, तर ते चुकीचं आहे कुठंतरी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपण बाजीराव साहेबांनी
मस्तानीशी लग्न केलं होतं, बरोबर, विधिवत लग्न केलं होतं. किंबहुना त्यांना जो मुलगा झाला त्याचं मुंज व्हावी अशी बाजीरावांची इच्छा होती. म्हणजे तो मनुष्य खरोखरच थोर होता आणि सहिष्णू होता. बरोबर. त्यांच्या मोठेपणावर काळीमा फासणारे यांनीच पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं यांनीच मागणी केली होती ना. मग काल तिथं गोमूत्र शिंपवून आणि त्या मजारीचा वाद निर्माण करून बाजीराव साहेबांचा कोणता सन्मान केला, हा प्रश्न हा त्यांना विचारला पाहिजे असं मला वाटतं. बरं, आता इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर थोडंसं आपण इतिहासावरती जर बोललं तर असं काही म्हणजे अनेक जणांचं म्हणणं आहे की मस्तानी बाईसाहेब कधी शनिवार वाड्यात राहिल्याच नाही, ते कोथरूडच्या घरात राहिल्या म्हणून तिकडे नमाज पठणाचा विषय येतच नाही. मग त्याच्यावरती इतिहास काय सांगतात? शनिवार वाड्यात त्या राहिल्या हे वस्तू फार का नाही राहिल्या ही पण गोष्ट सत्य आहे. कारण त्यांना त्रास एवढा दिला गेला, मनस्ताप एवढा दिला गेला की त्यांना ते 2-3 वर्षातच ते शनिवार वाड्यात त्यांना सोडावं लागलं. मग ते कोथरूड राहिला. मग इथेही त्यांचं जीवन जीणं नकोसं केलं म्हणून मग बाजीराव पेशव्यांनी काय केलं, पावळला त्यांच्यासाठी गडी बांधून दिली. आता मस्तानीची समाधी आजही तिथे आहे. तो एवढा त्रास दिला की बाजीराव पेशव्यांचा त्या तणावामुळं किंवा त्या छळामुळं, मानसिक छळामुळं अकाली मृत्यू झाला. 40व्या वर्षी गेले ते. म्हणजे महाराष्ट्र किंवा भारत एका थोर धुरंधर आणि मुत्सद्दी योद्ध्याला मुकला असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागतं. ही एक शोकांतिका आहे बाजीराव पेशव्यांची आणि मस्तानीच्या जीवनातली. या शोकांतिकेबद्दल आपण खेद बाळगला पाहिजे. तो खेद न करता आपण बाजीरावांचं स्मारक, त्यांची सहिष्णुता विसरून तो आपण अपमान मानतो नमाज पडला म्हणून तिथं, हे म्हणजे अत्यंत काय म्हणू अविवेकी आहे, असंवेदनशील आहे. आणि केवळ जो राजकीय स्वार्थ आणि धार्मिक स्वार्थ धर्मवादाच्या मध्ये येणारे त्या स्वार्थापोटी काहीतरी आणि प्रसिद्धीच्याच होतात राहायचं आहे. अशा रीतीने प्रसिद्धी मिळवणं हा काही मार्ग नव्हे. बरं, पण मग इतिहासाचं म्हणजे मी जसं म्हटलं की इतिहासात नेमकी काय नोंदी आहेत की मस्तानी बाईसाहेब शनिवार वाड्यात राहिल्या, मग तिकडे त्यांनी नमाज पठण केलं, मग ते योग्य आहे की अयोग्य, एकंदरीतच इतिहास काय सांगतो याबद्दल? यासाठी पेशवे दप्तर आहे. सुदैवाने बरीचशी कागदपत्र म्हणजे 80-90% कागदपत्र पेशवे दप्तरमध्ये सुरक्षित आहेत. परंतु त्याचा अभ्यास कोणी केला आहे का? कोणी तिथे फिरकत सुद्धा नाही. अक्षर मोकळं पडलं असतं. आणि ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्याच्यावरनं हे तर स्पष्टच दिसतं की मस्तानी शनिवार वाड्यात 2 ते 3 वर्ष राहिली, ती नमाज पडत होती. किंबहुना ही मजार कोणाच्या शेजारी आहे, तिथे मस्तानी दरवाजा आहे. म्हणजे मस्तानीसाठी तो दरवाजा बाजीरावांनी शनिवारला त्यांनीच बांधला ना. 1730ला तो झाला. तो मस्तानी दरवाजा त्या मजारीला जाणं मस्तानीला सोपं जावं, सोयीचं जावं, गैरसोय तिची होऊ नये, जास्त चालावं लागू नये, कारण प्रेम खूप होतं त्यांचं तिच्यावर. त्यासाठी तो दरवाजा बनवला आहे. आणि बाजीरावाने सुद्धा त्या मजारीची इज्जत ठेवली. ती शनिवार वाड्याची रचनाच अशा पद्धतीने केली की त्या मजारीला कसलाही धक्का लागू नये. कारण मजारीवर कसलंच बांधकाम नाही बघा, कसलंही बांधकाम नाही. म्हणजे दर्ग्यासारखं केलेलं नाही किंवा मकबऱ्यासारखं केलेलं नाही. म्हणजे त्यांनी मकबऱ्याचं किंवा त्या मजारीचं मूळचं जे पावित्र्य होतं ते तसं जपलं. आता ते पावित्र्य जे बाजीराव साहेबांनी भंग नाही केलं, शिवाजी महाराजांनी भंग नाही केलं, तर हे काय त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? हा मला संतप्त प्रश्न विचारावा वाटतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाही आहात, मग असं का करताय? बरं, मग आता जे खासदार आहेत भाजपच्या मेधा कुलकर्णी, त्यांनी अशी मागणी केलेली आहे की जर इथे नमाज पठण होत असेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, इकडे जो माघी गणेश उत्सव जो साजरा केला जात होता पेशवेकालीनपासनं, तर त्याचा इतिहास काय आहे आणि तो आता परत जर शनिवार वाड्यात साजरा करणं सुरू करायचं असेल तर ते कसं असेल आणि तेव्हाच्या काय चालीरीती होत्या, आताच्या काय आहेत आणि ते आता तिथे करणं योग्य आहे का? आता गणेशोत्सवाचं जे आपण विचारलं त्याच्याबद्दल आधी बोलतो. गणेशोत्सव शनिवारवाड्यामध्ये सुरू झाला तो नानासाहेब पेशवेच्या काळात, म्हणजे बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव. कारण बाजीराव पेशवे देशभर झंझावात त्यांचा चालू असायचं. ते स्वतःसुद्धा किती काळ तिथे राहिले, फारसे काळ राहिलेले शनिवारवाड्यात. परंतु तेव्हापासून गणेशोत्सव सुरू झाला. 10व्या दिवशी बुडवायची, 14व्या दिवशी बुडवायची प्रथा तेव्हापासून पडली. ती जवळपास 1893 पर्यंत ती प्रथा चालू होती. नंतर भाऊसाहेब रंगारेंनी वगैरे मग सार्वजनिकरित्या ते बसवायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी कौतुक केलं म्हणून तो सगळे लोक गणपती बसवायला लागले. नंतर 10 दिवसाचा झाला. हा गणपतीचाच इतिहास आहे, पुण्यातल्या गणपतीचा.
कसबा गणपती आहे तर ग्रामदैवतच होतं, पण तो बसवत नव्हते ना असं की बसवा विसर्जन करा अशी काही नाही, तो कायमचं स्वरूपी तिथं ठाण मांडून बसलेला आहे गावाचं रक्षण करत. म्हणजे गणपतीचं आणि पुण्याचं नातं हे काही आजचं नाही, ते पुरातन नातं आहे. जसं मजारीचं नातं किमान आता बघा 14वं शतक ते 21वं शतक म्हणजे 600 वर्ष मजार तिथे आहे, छोटा शेख सल्ला दर्गा तिथं आहे, बडा शेख सल्ला दर्गाही तिथेच आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की अनेक सुफी संतांनी कृष्णावर विठ्ठलावर कवनं लिहिली, ग्रंथ लिहिले. शेख मोहम्मद असेल, चांद बोधले असेल आणि रामदासांनी म्हणजे जे यांना ज्याचा खूप अभिमान आहे, मेघा कुलकर्णी तर फारच असेल, संत रामदासांनी मुसलमानी अष्टकं लिहिलेली आहे. त्यात अल्लाह आणि ईश्वर यात काही फरक नाही आहे, एकच हवा आहे, एकच पाणी आहे, मग भेद कशाला करताय तुम्ही, हिंदू मुसलमान हा भेद करू नका असे उपदेश करणारी स्वतः संत रामदासांची अष्टकं आहेत. म्हणजे 8 कविता आहे मोठ्या, यांनी संत रामदास वाचायला पाहिजे. हा एक भाग झाला. स्वतः संत तुकारामांनी अल्लाह देवे अल्लाह खिलावे या स्वरूपाचा अभंग लिहिलेला आहे, नामदेवांनी लिहिलेला आहे. म्हणजे संतांनी सुद्धा सुफी परंपरेला परक मानलं नाही किंवा काही ते शत्रू मानलं नाही किंवा धार्मिक किंवा वैचारिक द्वेषही केला नाही. तर हे असं एक सौहार्दाचं वातावरणाचं महाराष्ट्राचं चित्र होतं. आता आपण पानिपत युद्धाच्या वेळेस जो आपला तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान गारदी, आता इथे शनिवारवाड्यामध्ये गार्द्यांचं पथक होतं. आता गार्दी म्हणजे गार्डचं गार्दी झालं आणि ही गार्दी सर्व जाती धर्माचे लोक असायचे. त्यामुळे शनिवारवाड्यात मुस्लिमांचा वावर नव्हता वगैरे 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 असं जर काही म्हणायचा प्रयत्न होत असेल तर तो चुकीचा आहे. आणि दुसरी गोष्ट पुन्हा नमाजाची, नमाजामुळं अपवित्र जागा होऊच कशी शकते, ती ईश्वराची प्रार्थना आहे. ती भले ठीक आहे तुम्ही अल्लाला मानत नसाल, नका मानू, पण जे मानतात त्यांच्यासाठी तो एक श्रेष्ठ देव आहे, ते मानतात करतात. त्याच्यामुळं एखादी जागा अपवित्र कशी होऊ शकेल, हा ती अपवित्र झाली कशामुळं, गोमूत्र शिंपल्यामुळे असं मी म्हणेल. कारण तुम्ही एखाद्या प्राण्याचं किंवा याचं तुम्ही मूत्र टाकून एखाद्या जागेला शुद्ध पवित्र करता, हे कोणत्या तत्त्वज्ञानात बसतं, कोणत्या धर्मात बसतं. आणि मग माघी गणेश उत्सवाची जी मागणी आहे ती कितपत योग्य आहे माझ्या लक्षात आलं. माघी गणेश जो उत्सव आहे तर त्याच्या ते जे मेधा कुलकर्णी आहेत त्यांनी मागणी अशी केलेली आहे की जे पेशवे काळात माघी गणेश उत्सव जसं केला जात होता साजरा, त्याच प्रकारे इथे ते झालं पाहिजे. कारण हे नमाज पठणाच्या गोष्टी आत्ता एकदा झाल्यात, पुढे परत होतील असाही तो अंदाज वर्तवला जातो. अत्यंत अतिरेकी, अविवेकी आणि मूर्खपणाची मागणी आहे, हे स्पष्टपणे म्हणायला काही प्रत्यय नाही. कारण गणपती बसवला म्हणजे अल्लाची अपवित्र केलेली जागा गणपती दूर करणार. मग गणपती जागेवर समजा उद्या मुस्लिम सत्ता आली, उद्या सत्ता बदलत असतात, समजा आली उद्या समजा सत्ता, तर मग तिथे मशीद उभी करणार का? म्हणजे हा तुम्ही धार्मिक द्वेष वाढवताय का कमी करताय? तुमच्या गणपतीवर श्रद्धा आहे, त्यात काहीच वावगं काहीच नाही ना, ज्याची आहे त्याची असावी. प्रत्येकाची श्रद्धास्थानं असतात, पण एकाची श्रद्धास्थान म्हणून त्याला अपवित्र झालं असं मानून आपलं दुसरं पवित्र आणून बसवायचं तिथं, हा काही विवेकीपणा नाही. हा मनोरुग्ण असण्याचं उदाहरण आहे अशी जर मागणी असेल तर. त्यामुळे मी बुचकाळात पडलो या मागणी ऐकून. बरं मग आता हे म्हणायला हरकत नाही की जे हे लोक सांगतात म्हणजे हिंदू संघटना असेल किंवा काय असेल, तर हे लोक सांगतायत ते कुठे ना कुठेतरी चुकीचं आहे. कारण तुम्ही इतिहास तज्ज्ञ, तुम्ही सांगतायत की त्याच्या नोंदी आहेत. प्रवक्ते आहेत एक अजित पवार गटाच्या, त्यांनी देखील एक 1936 सालीचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी काळाचं एक पुस्तक दाखवलं. त्या पुस्तकामध्ये देखील त्या मजारीच्या काही उल्लेख आहेत, त्यासोबत ड्रॉइंग्स पण आहेत, चित्र पण आहेत. तर मग असं म्हणणं योग्य आहे का की ह्याचं पहिल्यापासून, तुम्ही तर सांगितलं आहे की 14व्या शतकापासून याचा सगळ्याचा उल्लेख आहे, तर मग हे म्हणणं बरोबर आहे की हिंदू संघटना जे सांगतायत की इथे 8-10 वर्षात झाले मजार झाली ते चुकीचं आहे? ह्या ज्या संघटना सांगतायत ते धादांत खोटं बोलत आहेत. एक तर ब्रिटिश गॅझेटेडमध्ये त्याची नोंद आहे, वक्फ बोर्डाकडे जी कागदपत्रं आहेत ते ऐतिहासिक काळापासूनची त्यात नोंदी आहेत, पेशवे दप्तरामध्ये नोंदी आहेत. कारण शनिवारवाड्याच्या बाजूलाच असल्यामुळं ते पेशवे दप्तरात नोंद असणं तर अत्यंत स्वाभाविक आहे. कारण त्यात छोटे छोटे हिशोबसुद्धा त्यात लिहिलेले आहेत, काय दान दिलं, काय देणग्या दिल्या, हे सुद्धा हिशोब त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. पण ती इच्छा असेल तर. आता याच्यामध्ये जर हेतूच मुळात विकृत असेल तर दिसणारच नाही ना. 8-10 वर्ष कसं शक्य? त्याचं बाजूचं जे झाड आहे ते आपल्याला दिसतं ते किमान 200-300 वर्ष जुनं आहे,
किमान म्हणजे वडाचं म्हणजे झाड आहे ते, तर आणि त्याला लागूनच ही मजार आहे. हो. त्यामुळे ती मजार 8-10 वर्षापूर्वी का 30 वर्षापूर्वी झाली असं जे दावे केले जातात ते दादांत असत्य आहेत. कारण एकाही पुणेकरांमध्ये मी पुण्यात गेली 40 वर्ष आहे, शनिवारवाड्यात मी तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा गेलेलो आहे आणि पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. त्यामुळे ती 10 वर्षापूर्वी झाली असं म्हणणं अत्यंत खोटारडेपणाचं लक्षण आहे. नक्कीच. आपण बघितलं की इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणी सरांनी हे सांगितले की जे हिंदू संघटना आहेत ते जे सांगतायत की 8-10 वर्षापूर्वीच ही मजार झाली आहे, तर ते जे वक्तव्य आहे किंवा ते जे क्लेम करतायत ते हे दादांत खोटं आहे. कारण या मजारीचा जो उल्लेख आहे तो 14व्या शतकापासून आहे. तिकडे शिवाजी महाराजांनी पेशव्यांनी देखील त्यांचा जो उरूस आहे तो जो उरूस असायचा त्याला देखील त्याचे ते साक्ष होते आणि कधी त्या गोष्टीच्या मध्ये आलेले नाही. तर मग आता मेधा कुलकर्णी असू दे, जे भाजपच्या खासदार आहेत राज्यसभेच्या, ते असू दे किंवा इतर हिंदू संघटना असू दे, ते सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का असा स्पष्ट सवाल इथे उपस्थित होतोय. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.